मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो. मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे. मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ऍक्शन व्हायला आवश्यक आहे. त्याप्रमाणे ऍक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय. व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना दिसतोय. एक कामगार आहे जो रेल्वे स्टेशनवर काम करतो, त्यांनी सोशल मीडियावरून असं आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत ट्रेनमध्ये सगळे बहुतेक हिंदी भाषी लोक असल्यामुळं जोपर्यंत तिथे येणारा ग्राहक हा जर भोजपुरी बोलणार नाही तर तुम्ही त्याला तुमच्याकडे खायला देऊ नका, नाश्ता देऊ नका, असं आवाहन त्यानं इंस्टाग्रामवरनं केलं. मला असं वाटतं की आता ह्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची गरज आहे आणि आता रेल्वे असल्यामुळे ते केंद्र सरकारने पाहायला पाहिजे की आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपर्यंत हा विषय मर्यादित नाही राहणार, हा इतर राज्यांमध्ये पण पसरणारा विषय आहे. म्हणजे एक प्रकारे ही जी बुजोरी आहे, दादागिरी आहे, याच्यावरती राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. नाहीतर तुम्हाला आठवत असेल की रेल्वेच्या वेळेला काय घडलं होतं, नंतर आम्ही काय केलं आणि मग आमच्यावर काय टीका झाली. तोच प्रकार गुजरातमध्ये ज्यावेळेला झाला, भले रेल्वेचा नव्हता पण त्यांच्याबद्दल कोण बोलत आहे, पण आम्ही जर काय केलं मराठी मुलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर आमच्यावर टीका टिप्पणी होते. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. बाकी आम्ही घेतो दखल. नांदगावकर साहेब, आज सकाळपासून 3 वेगळे विषय जे आहेत ते शिवकेतावर आले. एमपीएससीचे विद्यार्थी असेल, कंत्राटदार असेल किंवा आता स्टुडंट ट्रेनर साठीचा जो मुद्दा असेल, शासनाकडून जे विषय सोडवले जायला पाहिजेत ते विषय थेट राज ठाकरेंकडून सोडवला हा विश्वास का वाटतो? नाही, मला ते दुर्दैव की सुदैव बोलावं हे मला कळत नाही, परंतु लोकांना राजसाहेबांच्याकडे काय यावं लागतं याचा विचार राज्य सरकारने गंभीरपणे करण्याची गरज आहे. मग आता जर एमपीएससीचा विद्यार्थी आहे, काय एमपीएससीचे विद्यार्थी इथे येत आहेत, याचा अर्थ एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, पेपर फुटतायत, अमुक तमुक बरेच विषय त्याला कनेक्टेड आहेत आणि म्हणून आजचे विद्यार्थी येऊन सगळे साहेबांना भेटून गेले. कंत्राटदार जवळजवळ 87,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे द्यायचे आहे म्हणून त्याच्याकडे आम्ही सर यादी मागितलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा परप्रांतीय कंत्राटदार प्रचंड आहेत आणि आमचे बरेचसे कंत्राटदार पण आहेत, पण आमच्याकडे सब कंत्राटदार पण प्रचंड आहेत आणि त्यांनाही पैसे मिळत नाही. एका बाजूला आपण म्हणतो की आम्ही ट्रिलियन व्यवस्थेला चाललेलो आहोत, तुम्ही ट्रिलियन व्यवस्थेला चाललेले आहात आणि इथे कंत्राटदाराला पैसे मिळत नाहीत. हळूहळू मला असं वाटतं की पुढे कारभार ठप्प होईल. आणि नंतर राहिला विषय बजाजचा, तो बजाजच्या मुलामुलीने आता तुम्हाला सांगितलं काय आहे ते, त्यांच्यावर अन्याय होता. माझ्याकडे विषय संभाजीनगर माझ्याकडे असल्यामुळे मी तो विषय साहेबांकडे आणला होता. साहेबांनी त्याच्यामध्ये आता गंभीरपणे दखल घेतलेली आहे. या सगळ्याच विषयाची साहेबांनी गंभीरपणे दखल घेतलेली आहे. मग तो कंत्राटदाराचा असो, एमपीएससीचा असो किंवा माझ्या बजाजच्या मुलामुलींचा असो. मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मुद्दा की मराठी भाषा संदर्भातलं रिक्षा टॅक्सी जे चालक आहेत अमराठी, त्यांचं असं म्हणणं आहे की जे शिकवलं होतं मराठी बोलण्यासंदर्भातलं आरटीओ अधिकारी ते प्रश्न न विचारता दुसरं मराठी विचारतात आणि जे आम्हाला येत नाही असं त्यांनी आरोप केला. मला असं वाटतं की बघा, तुम्हाला मराठी शिकायचं बोलायचं, आता मी उत्तर प्रदेश गेलो मला हिंदीच बोलायला लागेल, मी कर्नाटकला गेलो मला कानडी बोलायला लागेल. त्यामुळे तुम्ही ज्या राज्यात जाता त्या राज्याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. या राज्यामध्ये येणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी सुद्धा ज्यावेळेला इतर राज्यातून येतात ते आल्या तर पहिली इथली भाषा शिकतात. तुमची जर रोजीरोटी इथे आहे त्या रोजीरोटीमध्ये तुम्हाला 2 पैसे मिळवायचे असेल तुम्हाला या भाषेची एकत्रपणे त्या भाषा आत्मसात करायला नाही पाहिजे. तुम्हाला ती भाषा आत्मसात करायला पाहिजे. तिथल्या मराठी मातृशी मिसळलं पाहिजे, तिथल्या लोकांवर मिसळलं पाहिजे, तरच काहीतरी होईल ना. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर दादागिरी करणार असेल तर मग तुम्हाला माहिती आहे आम्ही हात जोडून विनंती करतो, नंतर मग हात सोडून. मला वाटतं की पोलिसांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि तुम्ही सांगाल तसं थोडं लागू. इतर भाषिक पण इथे राहतात ना, पण उत्तर प्रदेश, युपी, बिहार इकडून आलेल्या लोकांची का मुजोरी साहेब नेहमी बोलतात ना, हे मतदारसंघ बनवत आहेत. या राज्यामध्ये इतर भाषिक पण लोक राहतात तर त्यांनी कधी मतदारसंघ बनवण्याचा प्रयत्न नाही केला. आणि आता तर काय बीजेपीने सगळं कंत्राटदारांना रानच मोकळं करून दिलं, सगळं परप्रांतीय कंत्राटदार घेऊन येत आहेत आणि त्यांनी रान मोकळं करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं जे काय चाललंय ते फार काही चांगलं चाललंय असं माहिती नाही. आणि ज्यावेळेला वेळ येईल
त्यावेळेला ते बघणार नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही कोण आहात ते, तर सगळेच वाद होऊन जाणार आहे. तर प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे देखभाल दुरुस्तीसाठी एमसीएने मागितलेलं आहे, पालिकेकडून ते व्यवस्थित मेंटेन केलं जात नाही. मला असं वाटतं की पालिकेचं बजेट खूप मोठं आहे, महानगरपालिकेचं पालिकेचं बजेट खूप मोठं आहे. आता तर 50-55,000चं बजेट आहे आणि एक महिना तुम्हाला करता येत नाही, एवढी लांछनास्पद गोष्ट आहे. मला असं वाटतं की महानगरपालिकेने सगळ्याच गोष्टी कंत्राटाच्या हातात देणं किंवा कोणाला तरी देणं उचित नाही मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.